आपली दोघाची किरकोळ भांडणं जरी झालेली असली ना, तरी पण वाडीतली कपटी आणि नासकी लोक, की जी लोक माझ्या वाईटावर आहेत, ती लोक तुझ्या घरच्यांना फोन करून वाढवून सांगायची, एकाचं दोन सांगायची की लय मोठी भांडणं झालीत म्हणून, आणि तुझ्या घरच्यांना बोलवून घ्यायचे की लय वाद झालाय, या रोहिणीला घेऊन जा. त्यांच्या मी जी लोक अशी करत होती त्यांच्या मी वाईटावर नाही, त्यांचं मला काय घेणं देणं नाही. त्यांच्या संसारात मी कधी लुडबुड केलं नाही, काहीच नाही. आणि त्यांच्या घरामध्ये मग काय एकामेकाची भांडणं होत नसते का? त्यांच्या घरात बी भांडणं होतात ना, पण आपण कधी त्यांच्यामध्ये लुडबुड केलं नाही, कधी त्यांचं वाईट करायचा प्रयत्न केला नाही. पण त्या लोकांनी आपलं वाईट करायचं, आपलं वाटोळं करायचं लय प्रयत्न केला मागच्या 2-3-4 वर्षापासून. तुझ्या घरच्यांना गोड बोलून पटवून दिलं की ह्यांचा लय मोठा वाद झालाय म्हणून, आणि असं करून त्यांनी तुला किती वेळा माझ्यापासून पाठवली माहेराला, त्या नासक्यांनी हितल्या. आता त्यांच्या घरामध्ये जर खाण्यापिण्या वाचून वाद होत असेल तर ती लोक आपल्याला ज्ञान शिकवत येतं, ती लोक दुसऱ्याच्या घरामध्ये भांडणं होते हे दाखवून देतं. त्यांना स्वतःचा संसार किती महत्त्वाचा, लाख मोलाचा, दुसऱ्याच्या संसाराचं, दुसऱ्याच्या लेकराबाळाचं तसल्या नासक्या लोकांना घेणं देणं नसतंय. चट दुसऱ्याचं वाटोळं हो काय हो, आपण फक्त ठिणगी टाकून द्यायची, जसं होईन तसं होईन, अशी लोक असतात ती. अशी समजूत मी तुझी 1000 वेळा काढली असेल, कितीतरी वेळा, पण तरी तू त्याच लोकांचं ऐकायची की ती चांगली इथं, ती चांगली इथं असं तुला वाटायचं. कारण ती तुला गोड बोलायची आणि सांगायची तुझा नवरा वाईट आहे, तुझा नवरा वाईट आहे. जसं तुला त्या लोकांनी सांगितलं त्याला उलटं बोल, महागारी बोल, त्याच्या ऐकण्यात राहू नग, त्याचं ऐकू नग, त्याचं जास्त ऐकून घ्यायचं नाही, म्हणजे त्याच्या बंधनात राहूच नको, भांडणं लागते ना, अशा पद्धतीने तुला सांगितलं. एवढं करून पण आपलं वाटोळं कसं काय व्हायना, ह्यांचा संसार कसं काय मोडाना, ही कसं काय एवढं तरी पण चिकटून राहतं. म्हणून त्यांनीच तुला शिकवून दिलं की मन त्याला बया ठेवली, तो लय दिवस झालं पुण्याला राहिलाय, बरेच दिवस झालं पुण्याला राहिलाय, त्याला मन बया ठेवली असन त्यांनी एखादी, तिकडे कुणाच तरी नादी लागला असन, तिकडे काहीतरी कुठानं करीत असन, कसं काय आहे ना इकडं. आणि ह्याच कारणाने तुम्हाला बोलली आणि ह्याच शिकवण्याने तुम्हाला बोलली की तुम्ही बया ठेवली आणि कुठं काय, हे असं ही. आणि तुला माहिती आहे असं काहीतरी चुकीचं मला बोललं किंवा तुम्हाला खोटं बोलली किंवा असं माघारी काय बोलली असं, लगेच मला जी पटलेलं नसन त्या गोष्टी मुद्दाम माझ्यावर घातल्या किंवा मुद्दाम माझ्यावर काहीतरी आळ घातलं की मला राग येतो, हे तुला माहिती. मग अशात मी तुला म्हणलो हा ठेवली म्हणून की लगेच तू काय म्हणती हा, लगेच तुला लगेच त्या गोष्टी बोलल्या की खरं वाटतं. म्हणजे मी जिथं म्हणेन ही लोक आपलं वाटोळं करा बघतात ती तुला खरं वाटत नाही, पण मला तू एखादी गोष्ट चिडील लावण्यासारखी बोलती आणि त्या गोष्टीला मी तुझ्या हाला हा मिळवला की लगेच तुला खरं वाटतं. त्याच पद्धतीने त्या लोकांनी तुला सांगितलं की ह्यांनी बया ठेवली असं म्हण, त्याच्यावर मुद्दाम तसं आळ घालायचं, मुद्दाम त्याला तसं करायचं. म्हणजे जर उलट बोलून महागारी बोलून जर समजा तुला त्याच्यापासून वेगळं होता येत नसन तर असं त्याच्यावर बया ठेवली असं आळ घालायचं. असं काही ना काही चुकीचं म्हणलं ना तो बराबर चिडन, आणि चिडल्यावर हा ठेवली म्हणीन, असं काही ना काय बोलन, मग बराबर त्याला म्हणायचं हा त्याने तसं केलंय, त्याने असं केलं. मग अशी माणसामध्ये त्याला बोलून त्या चुकीत काढायचं. अरे असं कुठलाच शब्द तू तुझ्या मनाने कधी बोलली नाही. असं जिथं जिथं भांडणं लागते ना तिथं तिथं तू दुसऱ्याचं ऐकून बोललेली त्याच वेळेस आपली भांडणं झाली तर किंवा त्यावेळेसच वाद झालेला आहे. आता शेवटच्या वेळी बघा, आता तू जायच्या वेळेस काय झालं, मी त्या पिशवीला हात लावू नको म्हणलं होतं, एवढंच म्हणलं होतं मी, आणि त्याच्यामध्ये ती बोर घ्यायला पैसे आणलं होतं मी, 40-45 हजार त्यात होतं. आणि आबाने बी काहीतरी पैशाची थोडी सोय केली होती, तर ती पैसे बोर आणि मोटर एकाच दिवशी माझं नियोजन चाललं होतं. ती बोर घेतला की लगेच मोटर टाकायची दुसऱ्या दिवशीच, असं चाललं होतं. त्यामुळे मी ते पैसे आणलेलं होतं. त्या पिशवीला फक्त हात लावू नको म्हणलं, तो त्या पिशवीला उचाकलं किंवा हात लावला, काहीतरी असं घडलं, ह्याच्यावरून आपला वाद झाला. कशामुळे ती पण पिशवीला हात लावू नको म्हणलं होतं तुला मी, की त्या पिशवीतलं पैसे तू घेशील. कारण ह्याच्या आधी बऱ्याच वेळा असं 1000 घे, 500 घे, 300 घे, 2000 घे असं घेतलेत, पण तुला विचारलं ना घेतलं का तिथलं पैसे, तर तू म्हणती नाही घेतलं. मग ह्यामुळं मी तुला ती गोष्ट तुझ्यापासून लपवून ठेवली, दुसरं काहीच नाही.